गुड मॉर्निंग. आपण ओई ओपन इलेक्टिव्ह या विषयामध्ये मानसशास्त्र म्हणजे समायोजन आणि तणावाचं मानसशास्त्र त्यामधला जो टॉपिक होता त्या पहिल्या टॉपिकमधला असणारा इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी ॲडजस्टमेंट अँड स्ट्रेस यामधला 1.4 जो आहे पॉईंट तो आपण आज पाहणार आहोत. कारण का 1.4 जो आहे तो म्हणजे ताण आहे. ताणाला इंग्रजीमध्ये स्ट्रेस असं संबोधलं जातं. मानवी जीवनात घटना प्रसंग किंवा शारीरिक मानसिक बदल यांना मानवाने दिलेली जी प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया म्हणजे ताणाची असते. म्हणजे अनेक लोक वेगळ्या वेगळ्या कारणासाठी विविध प्रकारे ताणाचा अनुभव घेत असतात. एखादी घटना किंवा परिस्थिती त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीवर कशा प्रकारे आकलन करते त्याच्यावर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया ताणाला अवलंबून असते. बऱ्याच वेळा होतं की नियंत्रणाबाहेर जर परिस्थिती गेली तर अधिक दडपण किंवा दबाव किंवा वैफल्य अशा स्वरूपाच्या गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आजच्या असणाऱ्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या असणाऱ्या ह्या लेक्चरमध्ये ताण म्हणजे नेमकं काय, ताणाचा अर्थ काय आणि ताणाचे प्रकार काय. आता ताणाचा अर्थ काय की ताण ही अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळी याबाबतीत लाजारस असेल याने केलेलं संशोधन असेल किंवा अनेक जणांनी मिखेलनं केलेलं संशोधन असेल यामध्ये त्यांनी काय केलं की कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी किंवा संघर्ष सोडवण्यासाठी जेव्हा व्यक्तीकडून अबोधावस्थेमध्ये जी तयारी दर्शवली जाते त्या परिस्थितीकडून तणावात्मक प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता जास्त असते. मिखेल काय म्हणतात की मिखेल म्हणजे ताण ही शारीरिक मानसिक स्थितीशी संबंधित असते. जेव्हा वैयक्तिक पर्यावरणातील काही बदल किंवा ठराविक वैशिष्ट्ये व्यक्तीला आव्हाने उभे करतात तेव्हा मात्र क्षमता ज्या असतात किंवा ती परिस्थिती आणि क्षमता यांच्यात समायोजन साधणारी असंतुलित स्वरूपाची प्रक्रिया निर्माण होणारी आणि परिणामी व्यक्तीवर ताण निर्माण करणारी घटना असते. हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का ताणाचे स्वरूप जर बघितलं तर ताणामध्ये शारीरिक प्रतिसाद दिसून येतो, मानसिक परिणाम दिसून येतो किंवा व्यक्तिनिष्ठता दिसून येते किंवा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आदेश आपत्कालीन स्वरूपाची किंवा दीर्घकालीन स्वरूपाची किंवा अल्पकालीन स्वरूपाची किंवा दीर्घकालीन स्वरूपाची ही प्रक्रिया घडून येत असते. काही वेळा संचयी स्वरूपाचा प्रभाव त्यामध्ये दिसतो, काही वेळा मनोसामाजिक प्रभाव त्यामध्ये घडण्याची शक्यता असते, काही वेळा वैयक्तिक स्वरूपाची समायोजन धोरणं ही यामध्ये दिसण्याची शक्यता असते. आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. हा यामधला महत्त्वाचा भाग ताणामधला दिसतो. मात्र ताणाचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही ठराविक हा ओपन इलेक्टिव्हसाठी म्हणजे FY BS आणि FY BCom या वर्गासाठी हा ओपन इलेक्टिव्ह ठेवलेला आहे. त्यातला काही ठराविक भाग जो आहे तो तुम्हाला अभ्यासक्रमाला यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ताणाच्या प्रकारामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे निराशा. आता निराशा म्हणजे नेमकं काय, कारण का ज्यावेळी त्याला फ्रस्ट्रेशन सुद्धा म्हटलं जातं इंग्रजीमध्ये किंवा त्याला मराठीमध्ये वैफल्य सुद्धा म्हटलं जातं. ही निराशा किंवा वैफल्य कशामुळं येतं, निराशा ही भावनिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा एखादी उद्दिष्ट किंवा इच्छा किंवा अपेक्षा किंवा नाकारली जाते तेव्हा काही गरजेच्या पूर्ततेमध्ये ज्यावेळी अडथळा निर्माण होतो तिथं वैफल्य निर्माण होण्याची शक्यता आहे. मग ते वैफल्य सामाजिक स्वरूपाचं असेल, वैयक्तिक स्वरूपाचं असेल किंवा कौटुंबिक स्वरूपाचं असेल. याच्यामधून ही निराशा येण्याची शक्यता जास्त असते. किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये मिळालेलं अपयश असेल किंवा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या परीक्षेमध्ये मिळालेलं अपयश असेल याच्यामधून सुद्धा निराशा येण्याची शक्यता आहे. तुमच्या खिशामध्ये पैसे नसतील किंवा पैशाची चणचण आहे तरी सुद्धा निराशा येण्याची शक्यता जास्त असते. कारण का निराशा ही भावनिक जरी प्रक्रिया असली तरी याच्यामध्ये काय होतं की वैयक्तिक मर्यादा आणि कथित अपुरेपणा हा दिसण्याची शक्यता जास्त असते. निराशेच्या बाबतीत ज्यावेळी डॉलरनं व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, डॉलर काय म्हणतात की निराशा म्हणजे ध्येय गाठण्यामध्ये येणारा व्यत्यय. बघा, निराशा म्हणजे याच्यामध्ये ध्येय गाठण्यामधला असणारा व्यत्यय किंवा त्याचा असणारा भावनिक प्रतिसाद म्हणजे ताण असं संबोधण्याचा प्रयत्न डॉलरनं केलेला आहे. बर्नार्ड वेनर काय म्हणतात बघा,
बर्नार्ड वेनर म्हणतात की निराशा ही भावनिक अशी स्थिती आहे की हेतूच्या विफलतेमुळं किंवा ध्येय रोखल्यामुळं ताण निर्माण होऊ शकण्याची शक्यता जास्त असते. मग निराशेची कारणं काय आहेत? तशी निराशेची कारणं अनेक आहेत. निराशाची किंवा वैफल्याची कारणं किंवा वैफल्यामधली असणारी कारणं जी आहेत ताणाची, ती अनेक स्वरूपाची यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये असणारे अडथळे किंवा आव्हाने यामध्ये शक्यता असते. अपूर्ण अपेक्षा होण्याची शक्यता जास्त असते किंवा नियंत्रणाचा अभाव होण्याची शक्यता असते. परस्पर संघर्ष म्हणजे व्यक्तिमधला संघर्ष, व्यक्तिविरुद्ध समाजाचा संघर्ष, समाजामधला एक समाज आणि एकाच कॉलनीमधला राहणारा संघर्ष, अशा अनेक गोष्टीमधून संघर्षामधून ताण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. नातेसंबंधामधला असणारा संघर्ष असेल, वैयक्तिक स्वरूपाचा असेल, व्यावसायिक स्वरूपाचा असेल किंवा महत्त्वपूर्ण स्तोत्र ज्या ठिकाणी निर्माण होणारे असतात ते कुठेतरी थांबल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा वैफल्य निर्माण होण्याची शक्यता असते. वेळेचा दबाव वाढण्याची शक्यता असते. कमी कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर काम करायचं असतं आणि वेळ पुरत नसतो, म्हणून वेळेचा सुद्धा दबाव यामध्ये वाढण्याची शक्यता असते. अवगत अन्याय आणि असमानता यामध्ये सुद्धा अन्याय होण्याची शक्यता असते. तिथं सुद्धा हे एक कारण यामध्ये दाखवलेलं आहे. वारंवार जर व्यक्तीला अपयश आलं किंवा अडथळे आले ध्येयामध्ये तरी सुद्धा वैफल्यग्रस्तता किंवा निराशा ही व्यक्तीमध्ये येतेच. त्याच्याबरोबर गुंतागुंत आणि अनिश्चितता दिसते. काही वेळा गुंतागुंतीमध्ये निघणं फार अवघड असतं, कारण का क्लिष्टता किंवा संदिग्धता किंवा अनिश्चितता अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीमध्ये निराशा उद्भवण्याची शक्यता अधिक असते. स्पष्ट किंवा योग्य उपाय किंवा पुढे जाण्याचा मार्ग कुठंतरी मर्यादा असते किंवा ती बऱ्याच वेळा होतं की ती मर्यादा जेवढी दिसते तिथं मात्र गुंतागुंत सुरू होत असते. त्याचाही परिणाम यामध्ये असतो. वैयक्तिक स्वरूपाच्या मर्यादा बंधनं सुद्धा ही नैराश्याच्या कारणाला कारणीभूत ठरण्याची शक्यता जास्त असते. हा झाला पहिला प्रकार. पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो निराशा किंवा ज्याला आपण म्हणतो वैफल्य, हा एक पहिला प्रकार तणावाचा दाखवण्याचा प्रयत्न सायकोलॉजिस्टनी केलेला आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संघर्ष. आता पहिला प्रकार सांगितला तुम्हाला नैराश्याचा किंवा वैफल्याचा. दुसरा जो आहे तो संघर्ष. जीवनामध्ये अनेक संघर्ष असतात. आता हे संघर्ष काय आहेत? कारण का गटामधला असणारे हितसंबंध असतील, मूल्य असतील किंवा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची मतं, वैचारिक मतं यांच्या विरोधामुळं निर्माण होणारा इकडे आड इकडे वीर, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली आणि ती घ्यायची आहे. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेला आणि कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुमच्या खिशामध्ये फक्त एकाच ड्रेसचे पैसे असतात आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला 2 ड्रेस आवडतात, मग तो दोन्ही ड्रेस आपण घेऊ शकत नाही. अशा वेळी संघर्षाची प्रक्रिया निर्माण होते, कारण का तुम्हाला एकच ड्रेसची निवड करावी लागते. ह्यामधला महत्त्वाचा भाग आहे. किंवा एखाद्या वराला वधू पाहायला गेल्यानंतर बऱ्याच वेळा होतं की ती दिसायला सुंदर असते, परंतु बऱ्याच वेळा होतं की तिच्याकडून ती गरीब असते, असा प्रकार असतो. परंतु बऱ्याच वेळा होतं की एखादी मुलगी थोडीशी कमी असते 2 नंबर, तर त्यावेळी तिची संपत्ती भरपूर असते. किंवा एखाद्या जवळची नोकरी असते, पगार कमी असतो. लांबची नोकरी असते, पगार भरपूर असतो. मार्ग निवडण्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. जेवढी केनथ डब्ल्यू आणि थॉमस याने याबाबतीत जेवढी व्याख्या केली संघर्षाची, संघर्ष 2 किंवा अधिक पक्षामधला असतो, 2 व्यक्तीमधला असतो. त्याच्यामध्ये विसंगतपणा असतो. उद्दिष्ट, दुर्मिळ संसाधनं आणि ध्येय साध्य करण्यामध्ये इतरांकडून बऱ्याच वेळा हस्तक्षेप केला जातो, त्यावेळी संघर्ष निर्माण होतो, असं केनथ डब्ल्यू आणि थॉमस यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर लेविकी यांनी ज्यावेळी व्याख्या केली संघर्षाची, त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की संघर्ष ही अशी एक प्रक्रिया आहे की 2 पक्षांना असं वाटतं की समोरच्यामुळं आपल्या हितसंबंधावर एक नकारात्मक परिणाम होतो. अशा वेळी सुद्धा संघर्ष निर्माण. संघर्षाची कारणं अनेक आहेत. ध्येय उद्दिष्टामधला असणारा फरक असेल, संप्रेषण खंडित होण्याची शक्यता अधिक असेल, अवगत असमानता असण्याची शक्यता अधिक असेल किंवा व्यक्तिमत्व संघर्ष निर्माण होण्याची, आंतरवैयक्तिक स्वरूपाचा फरक, इंटरपर्सनल
स्वरूपाचं असणारं कम्युनिकेशन याच्यामध्ये गॅप पडण्याची शक्यता जास्त असते संघर्ष निर्माण झाल्यानंतर. दुर्मिळ संसाधनं निर्माण होण्याची म्हणजे निधी असेल, वेळ असेल, जागा असेल, हे संघर्षाचे ज्या ज्या ठिकाणी स्तोत्र असतात हे उद्भवण्याची शक्यता जास्त असते, तेही कारण यामध्ये दाखवलेलं आहे. सांस्कृतिक आणि विविध समस्या त्यांचाही संघर्षामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. भूमिकेमध्ये संदिग्धता असते, त्याचाही परिणाम यामध्ये होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून सायकोलॉजिस्टने काय केलेलं आहे की मग संस्थात्मक बदल असेल किंवा पुनर्रचना असेल त्याच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. नैतिक आणि मूल्यांचा संघर्ष यामध्ये सुद्धा याचं हे सुद्धा कारण संघर्षाचं असू शकतं. हा यामधला महत्त्वाचा भाग आहे. तिसरा जो प्रकार आहे ताणाचा, तो म्हणजे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय, इंग्रजीमध्ये चेंज म्हटलं जातं. आता हे चेंज म्हणजे काय, परिवर्तन एका अवस्थेकडून दुसऱ्या स्थितीकडे आणि दुसऱ्या स्थितीकडून संक्रमण किंवा परिवर्तनाची जी प्रक्रिया जी असते ती दिसून येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून इथं सायकोलॉजिस्ट काय म्हणतात की बदलामध्ये अनेकदा खंड, अनिश्चितता आणि समायोजन यांचा समावेश असतो. तो यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का जेवढी ताणाचं क्षेत्र हे व्यापक आहे आणि त्यामुळे काय होतं की एखाद्या परिस्थितीमध्ये, दिनचर्यामध्ये आणि अपेक्षामध्ये एक महत्त्वपूर्ण स्वरूपाचा बदल जेवढी दर्शवतो, तो दर्शवणारा बदल जो असतो हा सामान्य ताणतणावाचा म्हणून काम करावा लागत असतं. हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवनाच्या विविध पैलूमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून परिवर्तनाच्या बाबतीत अनेक व्याख्या मानसतज्ञांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये केनेडी याने जॉन एफ केनेडी यांनी सुंदर व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशाची, परिवर्तनाची. परिवर्तन हा एक जीवनाचा नियम आहे. हा एक जीवनाचा नियम आहे आणि जे फक्त भूतकाळ किंवा वर्तमान काळाकडे पाहतात ते भविष्य काळाकडं बऱ्याच वेळा होतं की चुकवतील, हे एक निश्चितीकरण तिथं दिसतं परिवर्तनामध्ये. म्हणून पहिला टप्पा जो आहे किंवा व्याख्या जी आहे ही केनेडीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हिराक्लिटसनं सुद्धा फार सुंदर, हिराक्लिटस यानं फार सुंदर व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवनात परिवर्तन ही एकमेव स्थिर प्रक्रिया, स्टॅबिलिटीची प्रक्रिया हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून काही परिवर्तनाची कारणं सुद्धा यामध्ये दिलेली आहेत. परिवर्तनाची तशी कारणं अनेक आहेत. म्हणजे तांत्रिक प्रगती असते, म्हणजे तंत्रज्ञान ह्या आधुनिक समाजाचं एक परिवर्तनाचं प्राथमिक चालक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे माहिती तंत्रज्ञान असेल, स्वयंचलन असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, ज्याला आता आपण AI म्हणतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, किंवा नवीन शोध असतील उद्योगामधलं, अर्थव्यवस्था असेल, दैनंदिन जीवनामधला असणारा बदल असेल, हे सगळे बदल अनेक उत्पादनं असतील आणि सेवा असतील किंवा अनेक गोष्टी असतात, त्याचे मार्ग तयार होतात आणि त्या मार्गामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो. म्हणून तांत्रिक प्रगती ही एक पहिलं कारण या परिवर्तनामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं जे कारण दिलेलं आहे ते म्हणजे आर्थिक सत्ता. आता आर्थिक सत्ता तुम्हाला माहीत आहे, बऱ्याच वेळा होतं की सगळी डोंग करता येतात परंतु आर्थिक डोंग करता येत नाही. म्हणून वैयक्तिक कुटुंबापासून जागतिक बाजारपेठेमध्ये विविध स्तरावर बदल घडून, आता उदाहरण समजा की पूर्वी आपण बँकेत पैसे काढायला जायचं, आता आपण बऱ्याच वेळा 2 मिनिटामध्ये आपण एकमेकाला ट्रान्सफर मोबाईलवर करू शकतो. म्हणजे ATM मध्ये जाऊन आपण पैसे काढू शकतो. मी इतकं सोपं सुटसुटीत यामध्ये प्रक्रिया दाखवलेली आहे. म्हणजे आर्थिक धोरणं असतील, बाजारपेठेमधली मागणी असतील, ग्राहक वर्तन असेल, जागतिक व्यापारामधला बदल असेल, मंदी असेल, तेजी असेल, चलनवाढ असेल, तांत्रिक अडथळे असतील, भूराजकीय घटना असतील, याच्यामुळं आर्थिक बदल उद्योग, समाज आणि व्यक्तीच्या उपजीविकेवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. म्हणून हा परिवर्तनाचा सुद्धा ताण, चेंजेसचा ताण सुद्धा व्यक्तीवर पडण्याची शक्यता जास्त असते. सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा सुद्धा परिणाम या परिवर्तनामध्ये होत असतो. पर्यावरणात्मक दबाव यामध्ये होतात. राजकीय गतिशीलता यामध्ये दिसते, जागतिकीकरण दिसतं, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसंख्या शास्त्रीय स्वरूपाचा कल असतो, वैज्ञानिक शोध असतो, संकटाच्या काही घटना असतात आणि वैयक्तिक क्षमता असतात, यांचा सुद्धा परिणाम यामध्ये दिसण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तणावाचा, तो म्हणजे दबाव. आता प्रेशर कसं असतं, आता बऱ्याच वेळा होतं की दबाव जो आहे
हा दबाव वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं दिसतो. दबाव म्हणजे काय की बाह्य मागण्या, अपेक्षा आणि जबाबदारी यामुळे बऱ्याच वेळा दबाव वाढण्याची शक्यता जास्त असते. दबावाच्या बाबतीत अनेक जणांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने व्याख्या केलेली आहे. किंवा आव्हानात्मक किंवा ओझं वाटण्याची शक्यता ज्या ठिकाणी असतं तिथं दबाव असतो. आणि म्हणून इथं काय केलं की दबावाच्या अनेक व्याख्या यामध्ये केलेल्या आहेत. त्या म्हणजे रिचर्ड टेम्पलरनं फार सुंदर व्याख्या केलेली आहे. रिचर्ड टेम्पलरनं सुंदर व्याख्या केलेली आहे की दबाव ही अशी परिस्थिती जी आहे की तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप काही गोष्टी या मर्यादित वेळेपर्यंत कराव्या लागतील, कारण इतर लोकांपासून तुमच्याकडून अनेक अपेक्षा असतात आणि तो अपेक्षाचा भंग होऊ नये म्हणून तुमच्यावर दबाव पडण्याची शक्यता जास्त असते. आता उदाहरणार्थ समजा शिक्षकाला एखादा सिलेबस पूर्ण करायचा असतो, तर तो कमी कालावधीमध्ये त्याला सिलेबस पूर्ण करावा लागतो, म्हणजे त्याला दबाव पडण्याची शक्यता असते. मग पेपर सेटिंग आहे, पेपर इव्हॅल्युएशन आहे, अनेक अशा दबाव पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जेवढी ट्रेसी जॉन्सननं या बाबतीत जेवढी व्याख्या केली त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की एखादी गोष्ट करण्यासाठी जी आवश्यकता असते ती न करण्याचे किंवा ते चांगल्या प्रकारे न करण्याचे जे परिणाम होतात ते दबावामध्ये दिसतात. आणि तो यामध्ये मग दबावाची कारणं अनेक आहेत. दबावाच्या कारणामध्ये कामाच्या ठिकाणची असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने असते. बॉसची अपेक्षा वेगळी असते, त्याच्याबरोबर शैक्षणिक स्वरूपाच्या मागण्या असतात, त्याचबरोबर वैयक्तिक उद्दिष्ट असतात, आकांक्षा असतात, सामाजिक तुलना असते, आर्थिक चिंता असते, नातेसंबंध अपेक्षा असतात, आरोग्य आणि निरोगी उद्दिष्ट असतात किंवा जैविकतेची प्रगती असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम यामध्ये दिसण्याची शक्यता जास्त असते. हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न सायकोलॉजिस्टने केलेला आहे. अशा पद्धतीने ताणाचे एकूण 4 प्रकार आहेत. एवढं जरी लक्षात असलं या व्याख्यानामधून किंवा या लेक्चर सिरीजमधून तरी तुम्हाला पुष्कळ झालं. ताणाचे एकूण 4 प्रकार दिलेले आहेत. त्यामधला पहिला जो ताण दिलेला आहे तो निराशा किंवा त्याला वैफल्य म्हटलं जातं. दुसरा जो ताणाचा प्रकार आहे संघर्ष, तिसरा जो प्रकार आहे परिवर्तन आणि चौथा जो प्रकार आहे दबाव. हा यामधला महत्त्वाचा भाग आहे. याच्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो आपण ताणाला प्रतिसाद कसा द्यावा, म्हणजे ताणाला रिस्पॉन्ड कशा पद्धतीने करावं किंवा रिस्पॉन्स कसा करावा तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.